काल दिन मी एक व्हिडिओ टाका होता का मला प्रश्न विचारा मागून थात का तू कोणत्या गावनी शे, तू राहस कोठे, मग त्या प्रश्नाने जवाब मी दिनात. तर त्याच व्हिडिओ आता एक प्रश्न विचारा मग राहणार का तू चाळीसगावनी तसे नक्की, पण चाळीसगाव मग कोणता गावनी. तर मग आता चाळीसगाव मी कोणत्या गावनी आहे त्या प्रश्नाने जवाबसाठी हा व्हिडिओ तयार कराय. म्हणून तुम्ही चाळीसगावला बस स्टँडवर उतरी जा आणि सीधं निघा. सीधं म्हणजे भडगाव पाटोंदा रोड. अरे काय जास्ती लांब नाही चाळीसगाव थांबणं घर, खूप नजीक आहे. तुम्ही पायी पण जाऊ शकता आरामशी. रिक्षा करानी पण काही गरज नाहीये तुमल्या. सीधं निघा, पुढे तुमल्या खर्जे नाका लागी आणि खर्जे नाकापासून थोडं अजून पुढे चाला. मग काय यस टाकायचीस ना, मग टाकायचं अजून थोडं पुढे चाला ना बाबा, थोडंसं लांब आहे. चला मग थोडंसं पुढे. अरे तुम्ही जास्ती पुढे चालणं घ्यात वांदर देवी लागणं, तिकडून थोडंसं रिटर्न या. रिटर्न होणार ना, मग तिकडे पेट्रोल पंप दिसे तुमले, आणि पेट्रोल पंप आणि जलाराम मार्बल या 2-3 वस्तू तुमने दिशी जातील त्या एरियामा दिसतात ना. मग ते तिकडेच थांबी जा. ते पण वजीरच आहे. आणि चाळीसगाव थांब वजीर टाके पाय येऊ जाऊ शकतस. सकाळी लोक मॉर्निंग वॉक साठी पण पाय जातस तिकडे. काही जास्ती लांब नाही मी चाळीसगाव थांब. बस मग तिकडे आता तुम्ही मना घर धुंडू शकतोस. आता तटलोंग तर मी लिघू कम से कम आता मना घर तरी तुम्ही धुंडिल्या. मी लग्न प्रसंग राहिना काय राहणार तर मी वजर लोंग येसच, आणि मना वजेर ना आणि टाकायला मित्रमंडळी दिसले तर मना घर माहीतच आहे का. मना भाऊबंदच तिकड नसेत, मना रिलेटिव्ह तिकड नसेत, मित्र तिकड नसेत. तर मग आता तटलोंग तुम्ही तुमले लिहि जायला आता तिकडून पुढे तुम्ही धुंडा ते मना घर कोठे. आता नवीन प्रश्न उठतील. चाळीसगावनं तर सांगितली ना, आता तर गुजरात मा कोठे राहस, कोणती जागा, सर्व लोकेशन काढतील. आणि त्यासाठी आता मला नवीन व्हिडिओ तयार करणं पडेल. पण हा व्हिडिओ तर देखा तुम्ही, नंतर मी दुसरा व्हिडिओ तयार करसू. प्रश्न विचारशात तर मी तुम्हाला जवाब देसू. योग्य प्रश्न असतील तर योग्य जवाब नक्की भेटणार आहेत, आणि जेव्हा प्रश्न योग्य नसणार तर मी कोणताही जवाब देणार नाहीये. थँक्यू.